नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता महापालिका निवडणुका लागल्यात. 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामध्ये अतिशय महत्वाची म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर अशा मोठ्या महापालिका आहेत. आणि या निवडणुकांचं काय गणित असेल हे मांडण्याचा प्रत्येक विश्लेषक आपल्या अनुभवानुसार आणि अभ्यासानुसार ते गणित मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि राजकारणाचं विश्लेषण करणारे हे नेहमी सांगतात की नुसतं मॅथमॅटिक्स जमून चालत नाही, गणित जमून चालत नाही, केमिस्ट्री पण जमावी लागते. केमिस्ट्रीचा अर्थ काय असतो? रसायनशास्त्र. रसायनशास्त्र याचा अर्थ असा की दोन रसायनं एकत्र केली की एकामेकात मिसळून जातात आणि त्याला केमिस्ट्री म्हणतात. म्हणजे 2 पक्षांची, 4 पक्षांची, 8 पक्षांची आघाडी होत असेल तर त्या आघाडीत येणारे जे पक्ष आहेत ते जर मनाने, एकजुटीने, एक दिलाने जर आघाडी म्हणून किंवा युती म्हणून समर्थपणे निवडणूक लढले तर त्यांना अधिक यश मिळू शकतं. आणि त्या एकजूट आणि एक दिलाने लढण्याला केमिस्ट्री म्हणतात. जसं दूध आणि पाणी एकत्र टाकलं किंवा साखर ही पाण्यात टाकली किंवा दुधात टाकली तर साखर दुधामध्ये, पाण्यामध्ये मिसळून जाते, वेगळी राहत नाही. पण त्यामुळे पाणी गोड होतं, दूध गोड होतं, तर त्याला केमिस्ट्री म्हणतात. पण समजा तुम्ही असा पदार्थ टाकलात की तो त्यात मिसळून जाणार नाही, वेगळा राहील, तर मग त्याला केमिस्ट्री म्हणत नाहीत. पाणी अधिक दगड असं एकत्र केलं तर पाणी वेगळं राहतं, दगड वेगळा राहतो, तर ती केमिस्ट्री नसते. त्यामुळे पाणी आणि दगड एकत्र केल्यामुळे फार मोठी युती झाली, आघाडी झाली. त्याची बेरीज करून होणार नाही. वजनामध्ये होईल की पाण्याचं वजन 1.5 किलो होतं, दगडाचं वजन 1 किलो होतं आणि दोन्ही मिळून 2.5 किलो होतात. पण ते 2.5 किलो व्यवहारतः वेगवेगळे असतात, 1.5 किलो आणि 1 किलो असे. त्यामुळे अशा रीतीने ज्या आघाड्या बनतात, दगड आणि पाणी एकत्र केलं किंवा तेल आणि पाणी एकत्र केलं तर तेल पाण्यामध्ये मिसळत नाही, तेलाचा तवंग पाण्यावर तरंगताना दिसतो, त्याला केमिस्ट्री म्हणतात. ती केमिस्ट्री सांगते की हे एकजीव झालेले नाही आणि म्हणून तेल वेगळं आहे, पाणी वेगळं आहे. तिथे केमिस्ट्री बिघडलेली असते. पण दूध आणि पाणी एकत्र केलं, साखर आणि दूध एकत्र केलं तर ती केमिस्ट्री यशस्वी होते. नेमकी तीच गोष्ट निवडणुकीच्या राजकारणामध्ये आघाडी किंवा युती करण्यामागे असते की आपण एकत्र येतोय तर दोघांचाही फायदा झाला पाहिजे. साखरेचा गोडवा कायम राहिला पाहिजे आणि पाणी आपल्या जागी राहून सुद्धा गोड झालं पाहिजे. त्याला म्हणतात केमिस्ट्री निवडणुकीची. ती नसेल तर मग काय होतं? तर काय होतं हे उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितलं की नाहीतर मग आघाडी म्हणून एकत्र आलेले पक्ष असतात ते एकमेकाला मदत करण्यापेक्षा एकमेकाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. सर्वात मोठा गट असेल, सर्वाधिक आमदार ज्याचे असतील त्याचा मुख्यमंत्री असं ठरलं की मग दुसऱ्याचे आमदार कमी करण्यासाठी त्यांना मदत करण्यापेक्षा ते पडतील कसं हे बघितलं जातं. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं नुकसान होणं याचं कारण तेच होतं की ते एकत्र आले पण एकमेकात मिसळले नाही. तीनही महाविकास आघाडीतल्या पक्षांनी आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवारासाठी एकजुटीने काम केलं का नाही केलं आणि त्यामुळे तिन्ही पक्षांचं संख्याबळ घटलं. उलट दुसरीकडे जागा वाटपावरून पण भांडणं झाली नाहीत आणि शिंदे किंवा अजितदादा यांनी निमूटपणे कमी कमी जागा स्वीकारून एक दिलाने निवडणूक लढवण्याचा जो प्रयोग केला तेव्हा 288 पैकी 233 जागा हे महायुती जिंकून गेली कारण त्यांची केमिस्ट्री जुळलेली होती. अमुक ठिकाणी
राष्ट्रवादी अजितदादा गटाचा उमेदवार आहे, आम्ही कशाला मत द्यायचं? आम्ही तर दीर्घकाळ राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राजकारणाचे विरोधक आहोत, तर आम्ही अजितदादा पवारांचा उमेदवार जिंकून आणणार नाही. ही भूमिका भाजपच्या लोकांनी घेतली नाही किंवा एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी घेतली नाही. त्यांच्या वाट्याला त्यांच्या मतदारसंघामध्ये जर अजितदादांचा उमेदवार आला असेल तर शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्या उमेदवाराला जिंकण्यासाठी आपली सगळी ताकद झोकून दिली होती. एक दिलाने एकजुटीने जणू काय अजितदादांचा उमेदवार हा शिंदे शिवसेनेचा आहे किंवा भाजपचा आहे म्हणून तीनही पक्षांचे तळागाळातले कार्यकर्ते एकजुटीने एक दिलाने लढलेले होते. ही बाब फार महत्वाची असते. पण दुर्दैव असं आहे की किती लोक या गोष्टीचा सिरियसपणे विश्लेषणात उपयोग करतात. तसं नाही होत, गणित मांडलं जातं. अरे गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 84 आणि भाजपचे 82 लोक निवडून आले होते. मनसेचे काय 7 निवडून आले होते. मनसेला इतकी टक्के मतं होती, शिवसेनेला अखंड शिवसेनेला इतके टक्के मतं होती, भाजपला इतके टक्के मतं होती. आणि मग आता मनसे आणि उबाठा शिवसेना यांची बेरीज केली म्हणजे अखंड शिवसेना आणि मनसेची बेरीज केली तर उद्धव ठाकरेंचं पारडं जड होतं. पण उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष अखंड शिवसेना होता तो आज अखंड शिवसेना राहिलेला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. शिवसेना हा जो अखंड पक्ष होता तो आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये विभागला गेलेला आहे. त्या दोघांना वेगवेगळी निवडणूक चिन्ह मिळालेले आहे, पक्षाची नावं वेगवेगळी आहेत आणि म्हणूनच त्यांना मिळणारी जी मतं आहेत ती गेल्या निवडणुकीच्या बेरजेतून होणार नाही. त्याला अंकगणित म्हणतात, मॅथमॅटिक्स म्हणतात की त्यांचे एवढे टक्के यांचे एवढे टक्के. पण ते होत नाही. का होत नाही? अनेकदा भाजपचा एक ठराविक वर्ग असा असतो की तो कट्टर उद्धव ठाकरे विरोधक असतो आणि उद्धव ठाकरे यांचा काही वर्ग असा असतो की जो कट्टर पवार विरोधक असतो किंवा राज ठाकरे विरोधक असतो. आणि त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून ठाकरे दोन भावांसाठी अतिशय आपुलकी असलेला जो मतदार आहे तो पण एकजुटीने मतदान करत नाही. गेल्या वेळेला आदित्य ठाकरेंच्या विरोधात तुम्ही संदीप देशपांडेला उभा केला होता ना, किंवा अमित ठाकरेच्या विरोधात महेश सावंतला उभा करून राज ठाकरेंचं नाव कोणी कापलं होतं असं विचारणारे त्या त्या पक्षाचे समर्थक आजही आपल्याला बघायला मिळतात. मग अशा वेळेला दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांच्या कडव्या समर्थक आणि आपुलकी असलेल्या वर्गामध्ये सुद्धा एक निराशा आणि नाराजी असते. ते म्हणतात आम्ही कशाला उबाठाच्या उमेदवाराला मतं द्यायचे, आम्ही कशाला मनसेच्या उमेदवाराला मतं द्यायची. तर नेत्यांचे जे हेवे दावे असतात की उद्धव ठाकरे यांना भाजपविषयी कितीही तिटकारा असो, एकनाथ शिंदेचा विरोधी हडवैर असो, पण त्यासाठी तळागाळातले तुमचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेना किंवा देवेंद्र फडणवीसांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही म्हणाल त्या त्या उमेदवाराला निमूटपणे मत द्यायला उभे राहणार आहात का याचा विचार करावा लागतो. त्याचं एक समीकरण मांडावं लागतं. ते जर मांडलं नाही तर नुसते आकडे कामाचे नसतात. आणि म्हणून मी सांगतो की केमिस्ट्री आणि जो काय प्रकार असतो त्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की निवडणुकीचं जे गणित असतं ते साधं गणित नसतं, ते बीजगणित असतं. आणि बीजगणितामध्ये तुम्हाला माहिती आहे की नुसते आकडे नसतात. त्या गणितामध्ये अ अधिक ब वजा क भागिले ड. आता याच्यात अ म्हणजे काय, ब ची किंमत किती, क म्हणजे काय, क ची किंमत, ड ची किंमत किती, तर ते तुम्हाला गणित मांडता येतं. आणि त्यामुळे मग परत चिन्ह कुठचं आहे, अधिक चिन्ह असेल तर पहिली बेरीज करून घ्या, मग गुणिले असेल तर मग पुढच्याशी गुणाकार करून घ्या,
किंवा इकडे बेरीज आणि इकडे वजाबाकी आणि मध्ये भागाकार किंवा गुणाकाराचं चिन्ह असेल तर आधी या दोन बेरीज वजाबाक्या करून मग पुढचं गणित सोडवावं लागतं. इतकं गुंतागुंतीचं असतं, त्याला बीजगणित म्हणतात. आणि विधानसभेचं सॉरी निवडणुकीचं राजकारण किंवा निवडणुकीच्या मतदानाचं जे गणित असतं ते साधं अंकगणित नसतं. अंकांची हेराफेरी करून बेरीज वजाबाक्या करून त्याचं उत्तर मिळत नाही. ते बीजगणिताप्रमाणे सोडवावं लागतं. आधी कंस सोडवायचा की आधी भागाकार करायचा वगैरे वगैरे. आणि म्हणूनच दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांच्या त्यांच्या मतदाराची प्रतिक्रिया काय असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा समर्थनाला उभा राहिलेला अगदी कट्टर मराठी मतदार असेल तर त्याच्या मनात सुद्धा काही प्रमाणात दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर थोडीफार चलबिचल निर्माण होऊ शकते आणि असा मराठी मतदार ठाकरे निष्ठेसाठी अस्वस्थ होऊ शकतो. कदाचित तो मतदानाला जाणार सुद्धा नाही किंवा भरभरून जाईल सुद्धा. तेव्हा हे जे बारीक 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 गोष्टी असतात या लक्षात घ्यायला लागतात. मी तुम्हाला माझ्या अनुभवाचं एक उदाहरण सांगतो. अगदी काल परवा म्हणजे 1 महिन्यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. मी काय बिहारला गेलेलो नव्हतो. मी कधी ओपिनियन पोल घेत नाही, मी पत्रकार परिषदेला जात नाही, मी कुठच्या प्रवक्त्यांना नेत्यांना भेटत नाही. मी येणाऱ्या बातम्या असतात त्यांना चाळण लावून त्याचा आशय शोधण्याचा प्रयत्न करतो. पडद्या आड काही त्याची काही माहिती मिळते का बघतो. वेगवेगळ्या बातम्यांची एकत्र जोडणी करतो. मी बिहारच्या निवडणुका रंगात आलेल्या असताना एक व्हिडिओ बघितला होता. अनेकांनी बघितला असेल, मी एकटा नाही, अनेक पत्रकारांनी बघितला असेल. एक कुठच्या तरी चॅनेलचा मला वाटतं राजीव रंजन किंवा अशा नावाचा एक रिपोर्टर आहे. तो नेहमी माहोल क्या किंवा असा काहीतरी कार्यक्रम करतो. बहुतेक त्याचा तो व्हिडिओ होता. बिहारच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये फिरणारा हा रिपोर्टर एका ठिकाणी त्याने मुस्लिम शाळकरी मुलींच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या मुलींच्या अंगावर गणवेश होता आणि तो बघितल्यानंतर लक्षात येत होतं की या मुली शाळकरी मुली आहेत आणि शाळकरी मुली असल्यामुळे नक्कीच या सगळ्याच्या सगळ्या मुली 7-8 मुली ज्या त्याच्या व्हिडिओत दिसतात त्या सगळ्या मुली ह्या 18 वर्षाच्या खालच्या आहेत आणि मतदान करण्याचा अधिकार हा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळतो. याचा अर्थच त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सगळ्या मुली ज्या होत्या ह्या मुस्लिम आहेत हे कळत होतं त्यांची नावं वगैरे सांगितल्यानंतर. पण अधिक एक गोष्ट अशी होती की त्या मुली मतदार नव्हत्या. अशा मुलींशी बोलताना त्याने विचारलं की तुम्हाला नितीश कुमार परत पाहिजे की भाजपचा मुख्यमंत्री चालेल की तेजस्वी यादव मुख्यमंत्री म्हणून चालेल. त्या मुलींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया जी होती ती चक्रावून टाकणारी होती. त्या मुली म्हणाल्या नाही नाही तेजस्वी तो बिलकुल नाही चाहिए. त्यांनी नितीश हवा किंवा भाजप चालेल असं बिलकुल म्हटलं नाही. पण त्या मुस्लिम शाळकरी मुली सांगतात की तेजस्वी तो कुछ भी हुआ तो नहीं चाहिए. आता ही गोष्ट माझ्या डोक्यात राहून गेली आणि मी जितका त्याचा विचार करत होतो तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की ज्या मुलींना मतदानाचा अधिकारच नाही अशा मुली हट्टाने जेव्हा सांगतात की बाकी काही चालेल पण तेजस्वी यादव नाही चाहिए आणि त्याचं कारण पण त्या मुलींनी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कि हमें 4 बजे के पहले घर में बंद नहीं होना है, हमको शाम को भी घूमना फिरना है. आता ज्या वेळेला या मुली अशी प्रतिक्रिया देतात तेव्हा त्या स्पष्ट शब्दामध्ये राजकीय भाषेमध्ये जो बिहारमध्ये प्रचार चालला होता त्या आधारावर जर आपण या वाक्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर तो अर्थ असा निघतो की त्या मुली म्हणत होत्या आम्हाला लालूचं जंगलराज परत नकोय. तेजस्वी हा लालू यादवचा मुलगा आहे आणि लालू यादव मुख्यमंत्री असताना किंवा 10-15 वर्ष लालूच्या पत्नी मुख्यमंत्री असतानाचा जो सरकारी कारभार होता जी प्रशासन व्यवस्था होती ती मुलींना घरी अंधार पडल्यानंतर बाहेर जाऊ देत नव्हते. कारण कुठल्याही क्षणी मुली पळवल्या जात होत्या, त्यांच्यावर बलात्कार होत होते, लैंगिक अत्याचार केले जात होते, लैंगिक शोषण चालू होतं.
आणि तेजस्वी आला तर परत एकदा तो जंगल राजचा कारभार येईल, ही भीती त्या मुलींच्या बोलण्यातून व्यक्त होत होती, ज्याचा उल्लेख सातत्याने भाजपच्या बिहारच्या प्रचारामध्ये अगदी नरेंद्र मोदी सुद्धा करत होते. आणि तेवढीच गोष्ट नव्हती, तेजस्वी यादवच्या प्रचारासाठी जे भोजपुरी किंवा तत्सम तिथल्या लोकल भाषेतले लोकसंगीत करणारे जे गायक होते, त्यांची जी गाणी होती ती सांगत होती की तेजस्वी यादवचं सरकार येऊ देत, की आम्ही यादव लोक राजरोसपणे गुंडगिरी करणार आहोत, कट्ट्याचं म्हणजे पिस्तूल बंदुकीचं राज्य येईल, कोणाच्याही घरातून कुठल्याही मुलीला बाईला आम्ही उचलून घेऊन जाऊ, अशा प्रकारची गीतं तेजस्वी यादवच्या प्रचारालाच केली जात होती. त्याचा प्रभाव त्या मुलींवर होता. भाजपच्या प्रचाराचा प्रभाव त्या मुलींवर साफ दिसत होता, ज्या मुली मतदान करणार नव्हत्या. मग त्या मुली काय बोलतात, त्याला किंमत का द्यायची, याचा मी विचार करत होतो. या मुलींची मुलाखत घेण्यात काय अर्थ आहे. आणि विचार करता करता माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की या मुली जी भाषा बोलतायत त्या मुली नक्कीच मोदींच्या किंवा भाजपच्या प्रचार सभेला गेलेल्या नाहीये, मग त्या का बोलतात. हा विचार करता करता मला एक गोष्ट लक्षात आली की या मुली जे बोलतायत, मुस्लिम मुली बोलतायत, तेव्हा मुस्लिम घरातल्या प्रौढ महिला ज्या 35च्या 30च्या घरातल्या असतील, यांच्या आया असतील, त्यांची मावशी असेल, त्यांची आत्या असेल, ते सुद्धा जंगल राजच्या आठवणी घरात बोलत असणार. आणि म्हणून तेजस्वी परत आला तर ते जंगल राज येईल, बायकांना, मुलींना, तरुण मुलींना घराबाहेर पडणं म्हणजे पाप होईल, संकट होईल. हे घरातल्या मोठ्या महिला बोलत असतील तर त्या महिला तेजस्वी यादव सत्तेत येईल त्या दिशेने मतदान करणार नाहीत, दुसरीकडे कुठेही करतील. पण काँग्रेस आणि काँग्रेसच्या महागठबंधनातल्या तेजस्वी यादवची मुख्यमंत्री पदाची शक्यता मुस्लिम महिला संपवतील या निष्कर्षाप्रत मी आलो. आणि मग मुस्लिमांमधला महिला हा अर्धा लोकसंख्येचा भाग असेल मुस्लिमांपैकी, तर मुस्लिमांमध्ये कमीत कमी 20 ते 25% मुस्लिम महिला या जर तेजस्वीला पाडण्यासाठी प्रयत्न करणार असतील, मतदान करणार असतील, तर पारडं आपोआपच तेजस्वी आणि काँग्रेस गठबंधनाचं हलकं होतं या निष्कर्षाप्रत मी आलो. आणि म्हणून मग आधीच नितीशला न कंटाळलेला मतदार, त्याला हटवण्यासाठी उतावळा नसलेला मतदार म्हणून नितीशचं आणि भाजपचं पारडं जड होतं. पण एवढ्या संख्येने जर 25-30% मुस्लिम महिला जर तेजस्वीला पाडण्यासाठी नितीशकडे आणि भाजपकडे वळल्या, एनडीएकडे वळल्या, तर मग लँडस्लाइड होऊ शकते, सुनामी येऊ शकते या निष्कर्षाप्रत मी आलो फक्त एक व्हिडिओ बघून. आणि म्हणून मग मी इथे बसून, मुंबईत बसून, बिहारमध्ये 200 जागा मिळतील असं माझ्या हिंदी पॉडकास्टमध्ये माझे जे मित्र पत्रकार आहेत त्यांच्या देखील युट्यूबवर मी बोलून गेलो अवघा 2 दिवस आधी. आणि 14 नोव्हेंबरला जे निकाल आले ते तसे आले, कारण इथे केमिस्ट्री आणि बीजगणित हे 2 गोष्टी आवश्यक असतात. त्या मुस्लिम मुलींच्या त्या व्हिडिओमधून मला बीजगणिताचा उलगडा झाला, बिहारच्या निवडणुकीच्या बीजगणिताचा उलगडा झाला. तेव्हा या महापालिका निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातल्यात, त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या यापूर्वीच्या महापालिका, लोकसभा, विधानसभा या निवडणुकांच्या बेरजा वेगवेगळ्या जाती धर्माच्या किंवा पक्षांच्या मतांच्या बेरजा करून अंकगणित होईल, पण बीजगणित सोडवलं जाणार नाही. बीजगणित जो सोडवू शकेल तो निवडणुका जिंकत असतो. आणि बीजगणित हे सोडवता येत नसेल, ती युती असो किंवा आघाडी असो, तिला बीजगणित दणका देत असतं. निवडणुकीत मतदानाचं बीजगणित ज्यांना सोडवता येतं त्यांना म्हणूनच निवडणुका जिंकता येतात. मग तो पक्ष असो, ती युती असो, ती आघाडी असो. मित्रांनो, निवडणुकीत, राजकारणाच्या निवडणुकीमध्ये बीजगणिताचं हे महत्व कुठचाही विश्लेषक सांगत नाही, पण तेच विश्लेषक
किंवा तेच बीजगणित हे निवडणुकीचे निर्णायक परिणाम आणत असतं. 16 जानेवारीला जी मतमोजणी होईल तेव्हा तुम्ही या दृष्टीने निवडणुकीच्या निकालाकडे बघा. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.